नमस्कार. जीवन कंगाल व नरकमय बनते ते खालील गोष्टीमुळे: आळस, निष्काळजीपणा, राग, क्रोध, संशय, खोटारडेपणा, असत्यता म्हणजेच खोटे बोलणे, अतिस्वार्थ, कपट, अहंकार, जळकटपणा, कपट, भेदभाव, तिरस्कार, बेशिस्तपणा, कामचुकारपणा, असमाधान, बेसावधपणा, अज्ञान, लालच, नसीब, अतिशयोक्तीपणा, नासमजपणा, अव्यवस्थितपणा, दुष्टता, अस्वच्छता, भांडण झगडा, नक्कल, भित्रेपणा, विश्वासघात आणि विश्वास नसणे या सर्व कारणामुळे माणसाचे जीवन हे कंगाल होते, नरकमय बनते. आता या सर्व खालील गोष्टीचं आपण एका मुद्द्याद्वारे आपण हे सर्व मुद्दे समजून घेणार आहोत. जीवन नरकमय या कंगाल कसे होते हे आपण या खालील मुद्द्याद्वारे समजून घेणार आहोत. एक मुद्दा आपण पाहणार आहोत. तर आपला विषय आहे जीवन नरकमय या कंगाल कसे होते. हा विषय आपण खालील मुद्द्याद्वारे समजून घेणार आहोत. प्रथम या विषयाची आपण प्रस्तावना पाहूया आणि नंतर या एका मुद्द्याद्वारे आपण जीवन नरकमय या कंगाल कसे होते ते पाहूया. जीवन हे एकदाच मिळते आणि जीवन ही ईश्वराची एक देणगी आहे. जीवन म्हणजे चांगले वागणे, चांगले बोलणे, चांगले राहणे, चांगला व्यवहार करणे, चांगली वर्तणूक करणे, मन सुंदर ठेवणे, विचार सुंदर ठेवणे, जगणे, दुसऱ्याला जगू देणे, प्रेम, सहिष्णुता, माणुसकी, नम्रता, विनम्रता, आवड, गोडी, मुखी गोडी गोडवा, सुंदरता, मन सुंदरता, स्वच्छता, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, पद्धतशीरपणा, चांगुलपणा, कष्ट, मेहनत, सामंजस्य या सर्वांचा संगम म्हणजे जीवन. म्हणून जीवन हे चांगल्या रीतीने व्यवस्थितपणे जगलं पाहिजे. जीवन म्हणजे एक आनंद होय, जीवन म्हणजे एक मजा होय, जीवन म्हणजे एक उल्हास होय, जीवन म्हणजे सर्व चांगल्या गोष्टीचा, सर्व छान गोष्टीचा आनंद घेणे होय. आणि जीवन एक क्षणभंगूर आहे. जीवन हे कधी संपेल हे काही सांगता येत नाही. कारण जीवन हे आपल्या हातात नाही, हे निसर्गाच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे. म्हणून आपण किती जगू शकतो, आपण किती दिवसात मरू शकतो, आपण किती दिवस राहू शकतो हे आपण सांगू शकत नाही, हे आपण ठरवू शकत नाही. तर हे ठरवतो देव, निसर्ग. म्हणून जीवन हे कधी संपेल, केव्हा संपेल हे काही सांगता येत नाही. जीवन कधीही संपू शकतं, जीवन एका क्षणात संपू शकतं, जीवन 2 मिनिटानंतर संपू शकतं, जीवन 1 तासातही संपू शकतं, जीवन 1 दिवसानंतरही संपू शकतं, आणि दिवस 2 वर्षानंतरही संपू शकतं, या कितीतरी दिवसांनी जीवन संपू शकतं. म्हणून जीवन केव्हा संपेल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून माणसाने लालच, हाव, अहंकार करू नये, कोण्याच गोष्टीचा अहंकार करू नये, आणि स्वतःला श्रेष्ठ समजू नये, स्वतःला खूप शहाणं समजू नये. म्हणून कारण मनुष्य केव्हा जाईल, केव्हा त्याचं आयुष्य संपल हे काही सांगता येत नाही. म्हणून मनुष्याने कोणताही अहंकार करू नये आणि स्वतःला श्रेष्ठ समजू नये. कारण जीवन ही एक क्षणभंगूर बाब आहे. आणि जीवन जगत असताना माणसाने व्यवस्थितपणे, पद्धतशीरपणे जीवन जगलं पाहिजे. कारण जीवन हे एकदाच मिळते, वारंवार मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेल्या जीवनाचा त्याने यथार्थपणे, चांगल्या रीतीने, सुंदरपणे वापर केला पाहिजे.
कोणताही वाईट विचार न करता, अहंकार, लालच, हाव, कपट, राग, क्रोध, आळस, निष्काळजीपणा, संशय, खोटारडेपणा, अतिस्वार्थ, कपट, जळकटपणा, कपट, भेदभाव, बेशिस्तपणा, तिरस्कार, कामचुकारपणा, बेसावधपणा, असमाधान, अज्ञान, लालच, नशीब, अतिशक्तीपणा, नासमजपणा, अव्यवस्थितपणा, दुष्टता, अस्वच्छता, भांडण, झगडा, नक्कल, भित्रेपणा, विश्वासघात, विश्वास नसणे, या गोष्टी पासून त्यांनी दूर राहावे. या गोष्टी त्याने फेकून द्याव्यात. या गोष्टी त्याने जवळ धरूही नाही आणि या गोष्टी संगत होऊ नये. तर त्याचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल. म्हणून जीवन जगत असताना मनुष्याने काळजी घ्यायला पाहिजे. स्वतःची, दुसऱ्याची, समाजाची, देशाची, सर्वांची त्याने काळजी घ्यायला पाहिजे. त्याने निसर्गाची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे, कारण निसर्गाशिवाय तो राहू शकत नाही. निसर्ग आहे तरच तो आहे. म्हणून निसर्ग त्याचं जीवन आहे. म्हणून मनुष्याला चांगले जीवन जगायचं असेल, मनुष्याला व्यवस्थित जीवन जगायचं असेल तर त्याने काळजी घेतली पाहिजे. स्वतःची, दुसऱ्याची, समाजाची, देशाची आणि निसर्गाची आणि आपल्या धरती मातेची. म्हणून त्याने काळजी घेतली पाहिजे. त्याने व्यवस्थितपणे, पद्धतशीरपणे, छानपणे वागलं पाहिजे. त्याने मुखी गोडी ठेवली पाहिजे, कारण मुख हे मंदिर आहे आणि आपले निघणारे बोले ईश्वर आहेत. म्हणून त्याने मुखी गोडी ठेवली पाहिजे आणि आपल्या तोंडातून दुसऱ्यांसाठी, सर्वांसाठी चांगले उद्गार काढले पाहिजे. प्रेमानं बोलले पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगले वर्तन केली पाहिजे, चांगला व्यवहार केला पाहिजे, छान छान बोललं पाहिजे, छान छान वागलं पाहिजे, सुंदरता ठेवली पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे. सर्वांसोबत त्याने आदराने, मान सन्मानाने वागलं पाहिजे. दुसऱ्यांचा आदर केला पाहिजे, दुसऱ्याचा सन्मान केला पाहिजे. कोणाचा अपमान करू नये, कोणाचा अनादर करू नये, वाईट संगत धरू नये, वाईट विचार ठेवू नये. त्याने सुंदर, चांगल्या रीतीने राहिलं पाहिजे. तर त्याचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल, मस्त होईल, टणटणीत होईल, दणदणीत होईल, खणखणीत होईल आणि त्याला कोणतीही अडचण येणार नाही. जीवन हे जसं आनंददायी, मजेदार, रंगमय, सुखमय, उल्हासमय, प्रेरणादायक, मजेशीर, मजेदार आहे, तसेच ते दुःखदायी, संकटमय, समस्यामय आहे. कारण जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणींना, समस्यांना, संकटांना, दुःखांना तोंड द्यावे लागते. कारण जीवन जसं सुखमय आहे तसे ते दुःखमय आहे. जीवन जसं आनंदी आहे तसे ते दुःखी आहे. म्हणजे जीवन म्हणजे जसं मजेदार आहे, रंगमय आहे, मजेशीर आहे, तसेच ते संकटमय सुद्धा आहे. म्हणून जीवनात आनंद येतोच, मजा येते, सुख येते, तसेच ते जीवनामध्ये संकट येत असतात, समस्या येत असतात, अडचणी येत असतात, दुःख येत असतात. परंतु या दुःखाला, या समस्याला, या संकटाला, या अडचणींना न घाबरता, न खचता, न भयभीत होता या सर्वांचा निखाराने, धैर्याने सामना करणे, याचेच खरेपण आहे, यातच शहाणपण आहे, हेच खरंच जीवन आहे. कारण सुख तिथे दुःख असतेच, यश तिथे अपयश असतेच आणि आनंद तिथे दुःख असतोच. म्हणून मनुष्याने जाणलं पाहिजे, समजलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आणि जीवन चांगल्या रीतीने जगलं पाहिजे. एखादी अडचण आली म्हणून, एखादी समस्या आली म्हणून, एखादं संकट आलं म्हणून, या दुःख आलं म्हणून त्याने घाबरू नये, भयभीत होऊ नये, खचित होऊ नये, तर त्याने निखाराने, धैर्याने त्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा सामना करावा. यातच खरे शहाणपण आहे, यातच त्याचं हित आहे आणि यातच जीवन सुंदर आहे. आणि मेहनतीने आणि कष्टाने आपले जीवन त्याने सुधारलं पाहिजे, आपले जीवन रंगीन बनवलं पाहिजे. चांगल्या विचाराने, आत्मविश्वासाने, चांगल्या विचाराने, आत्मविश्वासाने, काम कष्टाने, हिमतीने, धाडसाने, चांगल्या बोलीने, चांगल्या राहण्याने, चांगल्या वर्तनाने, चांगल्या माणुसकीने, चांगल्या व्यवहाराने, नम्रतेने, माणुसकी ठेवून, चांगुलपणा ठेवून, मन सुंदर ठेवून, विचार सुंदर ठेवून त्याने जीवन आपलं सजवलं पाहिजे, घडवलं पाहिजे, सुंदरमय बनवलं पाहिजे.
काम कष्ट त्याला करावेच लागतात. त्याला जीवन चांगले सुंदर होण्यासाठी, जीवन रंगमय होण्यासाठी त्याला कष्ट करावेच लागतील, काम करावंच लागेल. कारण कामाशिवाय त्याला पर्याय नाही. कारण कष्ट मेहनत केल्यामुळे एक तर आरोग्य चांगले राहतं, त्याचं जीवन सुंदर होतं आणि तो स्वाभिमानी स्वावलंबी बनतो. त्याला दुसऱ्याच्या जीवावर अमलून राहण्याची गरज पडत नाही आणि त्याचं जीवन सुंदर होतं, रंगमय होतं. कारण काम कष्ट करण्यामध्ये खूप मजा आहे, आनंद आहे. म्हणून कष्ट करा, मेहनत करा, झटा, राबा, संघर्ष करा, लढा द्या आणि जीवन जगा. कारण जीवन हे संघर्ष आहे, जीवन हे लढा आहे, जीवन हे युद्ध आहे. म्हणून युद्ध लढल्याशिवाय, लढा केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय जीवन जगता येत नाही, जीवन सुंदर होत नाही. म्हणून भयभीत होणे, खचित होणे, घाबरून जाणे या गोष्टी फेकून द्या. पण भयभीत होऊ नका, खचित होऊ नका, घाबरू नका. समस्याला, अडचणीला, दुःखाला, या संकटाला घाबरू नका, तर त्याचा निकाराने, धैर्याने सामना करा. जीवन जगत असताना कठीण परिस्थिती येते, खूप कठीण परिस्थिती येते, बिकट परिस्थिती येते, हलाखीची परिस्थिती येते. परंतु या परिस्थितीचा सामना करणे हे आपलं कर्तव्य आहे. निकाराने, धैर्याने सामना केला पाहिजे. आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे, धाडस असलं पाहिजे, शौर्य असलं पाहिजे, पराक्रम असला पाहिजे, एक निश्चय असला पाहिजे, निर्धार असला पाहिजे. आपण खंबीरपणे असलं पाहिजे. निष्काळजीपणा फेकून द्यावा, आळस फेकून द्यावा, कपाट फेकून द्यावं, चांगुलपणा धरावा आणि सत्याने, चांगल्या रीतीने वागलं पाहिजे. त्याला राग क्रोध असू नये, आळस असू नये, निष्काळजीपणा असू नये. त्याने मन मोकळ्यापणाने, चांगल्या रीतीने, सुंदर मनाने जीवन जगलं पाहिजे. त्याचे विचार सुंदर पाहिजे. तसेच संसारामध्ये संसार करत असताना तसेच एकमेकांचा दोघांवर विश्वास पाहिजे, एकमेकांच्या दोघांवर प्रेम पाहिजे, चांगले जीवन जगलं पाहिजे. तसेच व्यक्तीने सरासरी कोणावर संशय घेऊ नये आणि संशयाने सुद्धा त्याचे जीवन बेचिराख होते. खरं जर कोणाची एखादी खरी चूक असेल, खरंच घटना घडलेली असेल आणि ते संशय कारण असेल तरच ते सिद्ध करून त्याच्यावर संशय धरावा. परंतु त्याने संशय सरासरी कोणावर करू नये आणि आपलं जीवन बिघडू नये. कारण संशयाने जीवन मातीत जातं, जीवनाची राख होते. संशय, समजा एखाद्या व्यक्तीवर संशय आलेला आहे की यानं असं असं केलेलं आहे, तर ते आधी बघावं, खरं आहे की खोटं हे बघावं आणि याची तपासणी करावी, याची चांगली हाताळणी करावी आणि नंतरच त्या माणसावर संशय धरावा. आणि यातच खरं शहाणपण आहे, यातच खरं हित आहे. कारण संशयाने सुद्धा जीवन बेचिराख होते. तसेच मनुष्याने भेदभाव, तिरस्कार करू नये, बेशिस्तपणा ठेवू नये, कामचुकारपणा करू नये, असमाधानता ठेवू नये, बेसावध राहू नये. त्याने आपलं अज्ञान दूर केलं पाहिजे, त्याने शिक्षण घेतलं पाहिजे, आपला अंधकार दूर केला पाहिजे. त्याने लालच ठेवू नये, त्याने हाव ठेवू नये. तसेच त्याने नशिबावर विश्वास ठेवू नये. त्याने कामामध्ये, कर्तव्यामध्ये, काम करण्यामध्ये विश्वास ठेवावा आणि त्याने कोण्याच बाबतीत, कशाच्याच बाबतीत अतिशयोक्तीपणा करू नये. त्याने नासमजपणाने वागू नये, नादानपणे वागू नये. त्याने अव्यवस्थितपणा ठेवू नये. त्याने दुष्ट मन ठेवू नये, कपटपणा ठेवू नये, दुष्टपणा ठेवू नये. त्याने अस्वच्छ वागू नये, घाणेरडे वागू नये. त्याने स्वच्छ वागलं पाहिजे, नीट वागलं पाहिजे, सुंदर वागलं पाहिजे, छान वागलं पाहिजे. आणि मनुष्याने एकमेकाची नक्कल करू नये, एकमेकाची कॉपी करू नये. दुसऱ्याच्या कामाची, दुसऱ्याच्या व्हिडिओची, दुसऱ्याच्या कोणत्याही गोष्टीची त्याने कॉपी करू नये. तर त्याने अस्सलपणे जीवन जगावे, खरेपणाने जीवन जगावे, नकलीपणा अवलंबू नये, नकलीपणाने जीवन त्याने जगू नये. तसेच त्याने भांडण झगडा करू नये, समाधानाने, चांगल्या रीतीने, समजदारपणाने वागावं, प्रेमाने राहावं, तिरस्कार कोणाचा करू नये. त्याने भीती ठेवू नये, भित्रेपणाने जीवन जगू नये. धाडस पराक्रमाने त्याने जीवन जगावे, भित्रेपणा ठेवू नये. कारण भिला तो संपला, म्हणून त्याने भित्रेपणा ठेवू नये, चांगलेपणाने वागावं. तसेच त्याने कोणाचा विश्वासघात करू नये. विश्वासघातामुळे सुद्धा जीवन बेचिराख होतं, म्हणून कोणाचा त्याने विश्वासघात करू नये. तसेच स्वतःवर त्याचा विश्वास असला पाहिजे, स्वतःच्या मनावर त्याचा विश्वास असला पाहिजे. स्वतःवर विश्वास असल्याशिवाय
त्याचं जीवन सुखी होत नाही, आनंदी होत नाही. म्हणून त्याच्या स्वतःच्या मनावर विश्वास असले पाहिजे, त्या स्वतःच्या ज्ञानावर, त्याच्या स्वतःच्या कार्यावर, त्या स्वतःच्या कामकाजावर त्याचा विश्वास असला पाहिजे. तो जे काही करतो, जे काही काम करतो, या जे काही धोरण अवलंबतो, या जो काही निर्णय घेतो, या जो काही ठरवतो, या कोणती गोष्ट असो, कोणती बाब असो, त्याच्यावर त्याचा विश्वास असला पाहिजे. तो जे करत आहे त्याच्यावर त्याचा विश्वास असला पाहिजे, तरच जीवन सुखी होतं, आनंदी होतं, रंगमय होतं. म्हणून मनुष्याने आपलं जीवन चांगल्या रीतीने, सुंदर रीतीने सजवलं पाहिजे, गाजवलं पाहिजे. जीवन एकदाच मिळते, म्हणून या जीवनाचा त्याने यथार्थपणे चांगल्या रीतीने उपयोग केला पाहिजे. तरच त्याचं जीवन चांगलं जाईल, आनंदात जाईल, मजेत जाईल आणि ईश्वराला, परमेश्वराला, देवाला, परमात्म्याला सुद्धा आनंद होईल आणि तो ईश्वर परमेश्वर तुम्हाला भगतचे आशीर्वाद देईल आणि तुमचं जीवन आणखी सुंदर व्हावं, आणखी रंगमय व्हावं, यासाठी तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमचं जीवन सुंदर करेल. म्हणून जीवन सुंदरतेने जगावे, चांगल्या रीतीने जगावे, छानपणे जगावे, जीवनाची मजा घ्यावी आणि संकट, समस्या, अडचणी, दुःख याचा निकाराने, धैर्याने सामना करावा. स्वतःही चांगलं जगावं, दुसऱ्यालाही चांगलं जगू द्यावं. स्वतःही पुढे जावे, दुसऱ्यालाही पुढे न्यावे, समाजालाही पुढे न्यावे, देशालाही पुढे न्यावे आणि खास करून निसर्गाचं संरक्षण करावे. निसर्गाची साथ सोडू नये, निसर्गाला दोष देऊ नये आणि निसर्गाला देव मानून निसर्गाला जपलं पाहिजे, निसर्गाची राखण केली पाहिजे. कारण निसर्ग आहे तरच आपण आहे, आपल्या हातात काही नाही, हे सर्व निसर्गाच्या आणि देवाच्या हातात आहे. म्हणून तुम्ही निसर्गालाही जपलं पाहिजे, निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे, सर्वांचं संरक्षण केलं पाहिजे. ही धरती आपली माता आहे, निसर्ग आपला पिता आहे आणि वरचा आपला जन्मदाता देव परमेश्वर हा आपलं संरक्षण करणारा, आपलं जीवन सुंदर करणारा ईश्वर आहे, परमात्मा आहे, देव आहे. म्हणून माणसाने चांगल्या रीतीने, समजदारीने, सामंजस्यपणाने, प्रेमाने, आनंदाने जीवन जगलं पाहिजे. समजून सवरून त्याने जीवन जगलं पाहिजे, आनंदाने त्याने जीवन जगलं पाहिजे. तरच त्याचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल आणि त्याला मिळालेल्या जीवनाचा चांगला उपयोग होईल, सदुपयोग होईल आणि त्याचं जीवन सार्थक ठरेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.